Innovate. Enable. सांगली कोल्हापूरच्या पूर्वेला कृष्णा नदीच्या काठावर वसलेलं शहर. भूतपूर्व सांगली राज्याची राजधानी असलेलं शहर. पूर्वी साताऱ्यात असलेल्या सांगलीचं 1949 रोजी विभाजन करण्यात आलं. 10 तालुक्यांच्या सांगलीचं राज्याच्या कृषी क्षेत्रामध्ये भरीव योगदान आहे. हळदीसाठी सांगली तर आशियातली सगळ्यात मोठी बाजारपेठ. तेवढंच महत्त्व इथल्या ऐतिहासिक वास्तू, देवस्थानं आणि संगीत घराण्यांचंही. सांगली संस्थानचे संस्थापक चिंतामणराव पटवर्धन यांनी 1801 साली बांधलेला हाच गणेशदुर्ग राजवाडा. या राजवाड्यात एक लाकडी देवघर आहे आणि देवघरात राजवाड्याच्या नावाप्रमाणेच गणेशाची मूर्ती सुद्धा. इथला आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे चिंतामणराव राजे यांनी स्थापन केलेलं सांगली संग्रहालय. या संग्रहालयात अनेक दुर्मिळ वस्तूंचा खजिना आहे. पण आधी आपण सुरुवात करणार आहोत राजवाड्यातल्या दरबार हॉल पासून. मराठा साम्राज्याची साक्ष देणारा हा पटवर्धन वाडा. श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब पटवर्धन हे सांगलीचे संस्थापक. आज या वास्तूमधूनच काही सरकारी कार्यालय, न्यायालयाचं कामकाज चालतं. राजवाड्याबाहेर तोफाही ठेवल्यात. आणि हा पटवर्धनांचा प्रसिद्ध दरबार हॉल. याच ठिकाणी श्रीमंत पटवर्धनांचा दरबार भरायचा. इथूनच ते जनतेच्या न्यायनिवाड्याचं काम करायचे. आजही ही वास्तू त्याच दिमाखात उभी आहे. 30 फूट उंच खांब, लाकडी खांबांवरील या जुन्या काळातल्या दिवल्या, दरबारात मंत्री सरदारांसाठी बसण्यासाठीची खास जागा. ही भव्यता पाहताना आपण काही क्षणाकरता इतिहासातच जातो. दरबारात श्रीमंत चिंतामणराव पटवर्धनांचा राजबिंड पुतळा दिसतो. त्यांच्या पुढच्या पिढ्यातील वंशजांचे फोटोही दरबारात लावलेत. एका ठिकाणी लाकडी सुबक देव्हारा असून त्यात रिद्धी सिद्धीसह असलेल्या पटवर्धन राजघराण्याच्या गणेशाचं दर्शन होतं. पटवर्धन राजघराण्याच्या अनेक खुणा सांगलीत पाहायला मिळतात. सांगली म्युझियम म्हणजेच पटवर्धनांचं म्युझियम. 1914च्या महायुद्धावेळी मुंबईतील व्यापारी पुरुषोत्तम मावजी यांनी इतिहास संशोधकांच्या सहाय्याने मुंबईत विश्राम भुवन या वस्तू संग्रहालयाची स्थापना केली होती. महायुद्धानंतर मावजींनी संग्रहालयाचा काही भाग प्रिन्स ऑफ वेल्स या संग्रहालयाला विकला होता. त्यातील काही वस्तू सांगली संस्थानने विकत घेऊन हे म्युझियम सुरू केलं. पटवर्धन राजघराण्यानं यात भर टाकून संग्रहालयातील वस्तूंचा खजिना वाढवला. रामायणातील दृश्यांवर आधारित तैलचित्र इथे एका दालनात दिसतं. तसंच संगमरवराच्या कलाकृती, चीनी मातीची आकर्षक भांडीही इथे आहेत. श्रीमंत चिंतामणराव पटवर्धन यांनी शिकार केलेले वाघ
बिबट्या, मगर असे प्राणी इथं जतन करून ठेवले गेलेत. उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने असलेली भांडी, ताम्रपट या वस्तू संग्रहालयामध्ये पाहायला मिळतात. व्हिक्टोरिया राणीचा प्लास्टरचा पुतळा यासह इजिप्त आणि रोम मधील राजांची शिल्पही इथं दिसतात. चंदनापासून बनवलेल्या चिंचोक्याच्या आकाराच्या कलाकृती सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतात. या कलाकृती पाहण्याकरता आपल्याला भिंगाचा वापर करावा लागतो. गणपती आणि रिद्धी सिद्धी कागदाच्या लगद्यापासून बनवलेले असूनही ते संगमरवरी असल्याचा संभ्रम निर्माण होतो. या संग्रहालयात पटवर्धन राजघराण्यासह देशातील अनेक राजे रजवाड्यांच्या तसबिरी आहेत. सांगलीत आलात तर या वस्तू संग्रहालयाला भेट देऊन इथला दुर्मिळ वस्तूंचा खजिना नक्की पहा. चिंतामणराव पटवर्धनांचं आराध्य दैवत श्री गणेश. पटवर्धनांनी आपल्या आराध्याचं सांगलीत एक मंदिर उभारलं. दगडी कोरीवकाम असलेल्या या मंदिर परिसरात इतरही 4 मंदिरं आहेत. पण आपण सुरुवात करूयात बाप्पाच्या दर्शनानं. कृष्णा नदीच्या काठावर असलेलं सांगलीच्या गणपतीचं, चिंतामणीचं हे मंदिर 1843 मध्ये श्रीमंत पटवर्धनांनीच या गणेशाची स्थापना केली होती. काळ्या दगडांनी बांधलेल्या या मंदिराचा कळस मात्र पांढऱ्या दगडापासून तयार केलाय. भव्य प्रवेशद्वारातून मंदिराच्या आवारात आल्यावर आणखी 4 देवतांची मंदिरं दिसतात. नवग्रहाचं मंदिरही इथे आहे. पाच भाषांमध्ये माहिती देणारे हे फलक सर्व धर्म समभावाचा संदेशच देतात. नगारखाना, मोठा सभा मंडप, त्यानंतर 5 खणी ओटा आणि नंतर मुख्य गाभारा अशी या देवळाची रचना आहे. मुख्य गाभाऱ्यात संगमरवराचा देव्हारा आहे. गणपतीची पूजा मूर्ती सिंहासनावर बसलेली असून ती तांब्यापासून बनवली आहे. तर आतल्या मूर्तीची पूजा करण्याचा मान पटवर्धन राजघराण्याकडे आहे. मूर्तीच्या दोन्ही बाजूला रिद्धी सिद्धी आहे. मंदिरात आलेला भाविक गणराया चरणी नतमस्तक होतो. आपल्या मनातली इच्छा आकांक्षा पूर्ण होण्याकरता गणराया चरणी साकडं घालतो. कृष्णा आणि वारणेच्या संगमावरचं हरिपूर आणि या संगमावरच श्री संगमेश्वराचं मंदिर आहे. असं म्हटलं जातं की मार्कंडेय ऋषींनी या मंदिराला भेट दिली होती आणि गुरुचरित्राच्या 15व्या अध्यायात सुद्धा या मंदिराचा उल्लेख आढळतो. तेव्हा जाणून घेऊयात या मंदिराची महती. सांगलीच्या गणेशाबरोबर हरिपूरचं हे संगमेश्वर महादेव प्रसिद्ध आहे. कृष्ण आणि वारणेचा जिथे संगम झाला त्या तीरावरच शंकराचं मंदिर असल्यामुळे ते संगमेश्वर महादेव या नावानेच ओळखलं जातं. हेमाडपंथी पद्धतीचं हे मंदिर. मंदिराबाहेर नागराजाची प्रतिकृती दिसते. आवारात एक दीपमाळही आहे.
या मंदिराबाबत अशी आख्यायिका सांगितली जाते की सीताहरणानंतर राम सीतेच्या शोधार्थ इथे आले होते. त्यावेळी त्यांनी शंकराची आराधना केली. त्यासाठी वाळूचं शिल्प श्री रामानं तयार केलं होतं. हे शिवलिंग आणि साळुंकीत 2 इंचाचं अंतर आहे. राज्यातील अनेक शिवलिंगांची रचना विविध पद्धतीने करण्यात आली असून तत्कालीन स्थापत्य वास्तुकलेचा नमुना त्यातून दिसून येतो. या मंदिरांच्या परिसरात एक दत्ताचं मंदिरही आहे. सातारा, सांगली या जिल्ह्यातून संथपणे वाहणाऱ्या कृष्णा नदीच्या तीरावर अशी अनेक मंदिरं दिसतात. त्यातलंच हे कृष्णामाईचं मंदिर. लाखो लोकांची तृष्णा भागवत लाखो हेक्टरचा परिसर सुजलाम सुफलाम करणाऱ्या कृष्णामाईची फक्त 2च मंदिरं महाराष्ट्रात आहेत. सांगली पर्यटनाची सुरुवात अगदी उत्तम झाली आहे. इथली अजूनही काही पर्यटन स्थळ आपल्याला पाहायची आहेत. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पहा फक्त IBN लोकमत. दत्तगुरूंचे दुसरे अवतार असलेले नृसिंह सरस्वती स्वामी कोट्यवधी भक्तांचं श्रद्धास्थान. श्री दत्त परिक्रमा करताना भाविक औदुंबर क्षेत्री येतातच. अशी आख्यायिका आहे की नृसिंह सरस्वती स्वामी तीर्थाटना दरम्यान नृसिंहवाडीच्या आधी औदुंबर क्षेत्रीच आले होते. चातुर्मासात कृष्णा तीरावरच्या मनोहारी वनातच ते राहिले होते. त्याच ठिकाणी औदुंबर वृक्षाचा महिमा सांगून या वृक्षात आपला नित्य वास राहील असं ते म्हणाले. नृसिंह सरस्वतींच्या वास्तव्याने पुनीत झालेलं हे औदुंबराचं वन आज दत्त क्षेत्र औदुंबर म्हणून प्रसिद्ध आहे. या मंदिरात नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणपादुका आहेत. औदुंबर क्षेत्री उंबराची खूप झाडं असून त्यांच्या सानिध्यात ध्यानस्थ होऊन नृसिंह सरस्वतींचा जप करणारे भाविक इथं हमखास दिसतात. कृतयुगातील अत्री ऋषी आणि त्यांची पत्नी अनुसूया यांना वरदानानं प्राप्त झालेलं ब्रह्मा विष्णू महेश यांचं दिव्य तेज म्हणजे श्री दत्तात्रेय. दत्तात्रेयांचे 2 उपअवतार आहेत. एक म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आणि दुसरे म्हणजे श्री नृसिंह सरस्वती. नृसिंह सरस्वतींनी 12 वर्ष तपश्चर्या केलेलं हेच ते स्थान म्हणजे नृसिंहवाडी. या ठिकाणाहून जवळच 64 योगिनींचं मंदिर सुद्धा आहे. पर्यटकांचं आणि भाविकांचं हे दत्ताचे स्थान म्हणजेच श्रद्धास्थान आहे. नृसिंहवाडी ही दत्तप्रभूंची राजधानी. त्यांच्या नावानेच या स्थानाला ओळखलं जातं. याच ठिकाणी नृसिंह सरस्वती स्वामींनी तब्बल 12 वर्ष तपश्चर्या केली होती. नृसिंहवाडीतील मंदिरात त्यांच्या पादुका आहेत. सध्या कन्यागत महापर्व सुरू असल्यामुळे दत्तगुरूंच्या भक्तांनी नृसिंहवाडी फुलून गेली आहे. कृष्णामाईच्या तीरावर पवित्र स्नान करून नृसिंह सरस्वती स्वामींच्या चरणी ते लीन होतात. साधना,
साधना, उपासना, भक्ती यासाठी अनुकूल अशा या स्थानी तिन्ही त्रिकाळ दत्त भक्तीचा जागर सुरू असतो. नृसिंहवाडीच्या समोरच अमरापूर गावात आपल्याला श्री दत्त अमरेश्वर मंदिर दिसतं. या मंदिरात श्री दत्ताची मूर्ती असून 64 योगिनींचं स्थान आहे. याच मंदिरामागे कुलकर्ण्यांचं जुनं घर दिसतं. गुरुचरित्रातील 15व्या अध्यायात या कुलकर्ण्यांच्या घेवड्याच्या वेलीच्या कथेचा उल्लेख आहे. कुलकर्ण्यांच्या वंशजांनीच ही कथा विस्तारानं सांगितली. गुरुचरित्रामध्ये 18वा अध्याय जो आहे तो या स्थानाचा आहे. मध्ये जे स्वयंभू आहे ना, आडवं गंध लावले, 3 पट्टे लावलेत ना भस्माचे, ती घेवड्या शेंगाच्या वेलाची जागा. तिथं वेल आमच्या पूर्वजांनी 700 वर्षापूर्वी लावलेला होता. स्वामी नरसिंह सरस्वती दत्त महाराज भिक्षेला आले. त्यांनी तो वेल उपटला आणि त्याच्या खाली सुवर्णाचा हंडा दिला. आमच्या पूर्वजांना 700 वर्षापूर्वी तेव्हापासूनचं ते स्थान आहे, उगम पावलेलं आहे. त्यामध्ये यांचं वास्तव्य आहे. ते इथं या रूपात साक्षात आहे. कुलकर्णींच्या भक्तिभावानं प्रसन्न झालेले नृसिंह सरस्वती त्याच घेवड्याच्या वेलीच्या जागी लिंग रूपामध्ये राहिले, अशी ही आख्यायिका आहे. दत्तगुरूंचे जगभरातील भक्त परिक्रमा करताना औदुंबर आणि नृसिंहवाडीनंतर अमरापूरला कुलकर्ण्यांच्या वाड्यात येऊन दर्शन घेतात. सांगली जिल्ह्यात फिरताना तिथली शेती, बागाही आपल्याला आकर्षित करतात. थंडीच्या मोसमात तर इथल्या द्राक्षाच्या बागात चांगल्याच बहरल्यात. नाशिक बरोबर सांगलीतील द्राक्षांनाही परदेशात चांगली मागणी आहे. भिलवड्यातील वाईनयार्डमुळे इथं द्राक्षांना चांगला भाव मिळतो आणि स्थानिक द्राक्ष बागायतदारांना सुवर्ण दिवस आलेत. पर्यटनाची ही अनलिमिटेड सफर अशीच सुरू राहणार आहे. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. पहा फक्त IBN लोकमत. मिरज शहराच्या लौकिकात सौंदर्यात भर टाकणाऱ्या ज्या वास्तू आहेत त्यातलाच हा ख्वाजा शमशोद्दीन मीरा साहेबांचा दर्गा. मिरज रेल्वे स्थानकापासून फक्त 1 किलोमीटर अंतरावर असलेला हा प्रसिद्ध दर्गा 1668 मध्ये 200 फूट लांब आणि 200 फूट रुंद चौथऱ्यावर मिर्जेचा हा दर्गा बांधला गेला. मुस्लिम बांधवच नाही तर हिंदूही या दर्ग्यात येऊन माथा टेकवतात. मूळचे तुर्कस्थानचे असलेले हुतात्मा अवलिया हजरत पीर ख्वाजा शमशोद्दीन यांच्यावर लहानपणापासूनच लोकसेवेचे संस्कार झाले होते. वयाच्या 18व्या वर्षी ते भारतात आले. श्रीमंत पटवर्धन यांच्या मिर्जेच्या किल्ल्याला पडलेला वेढा ख्वाजा साहेबांच्या कृपेने सुटून संकट टळल्यामुळे पटवर्धन ख्वाजा साहेबांना मानायचे असं स्थानिक सांगतात. स्वरसम्राट मरहूम अब्दुल करीम खा यांची कबर सुद्धा याच दर्ग्याच्या आवारात आहे. सवाई गंधर्वही करीम खा साहेबांच्या तालमीत तयार झालेत. खा साहेबांचे शिष्य त्यांची पुण्यतिथी संगीत सेवेद्वारे दर्ग्याजवळ साजरी करतात. देशातील दिग्गज आपली अदाकारी इथं दाखवतात. हा सोहळा म्हणजे संगीत शौकीनांसाठी एक पर्वणीच असते. हा दर्गा मिरजकरांच्या संगीत प्रेमाची साक्ष देतो. मिर्जेला तर संगीताचं वरदान लाभलंय.
पंडित विष्णू दिगंबर हे देखील मिरजेचेच. मिरजेतील तंतुवाद्य तर जगप्रसिद्धच. किराणा घराण्याचे गायक अब्दुल करीम खान साहेब 40 वर्ष मिरजेत वास्तव्याला होते. सवाई गंधर्वांनी सुद्धा त्यांच्याकडूनच गाणं शिकलं आणि म्हणूनच मिरजेला संगीत पंढरी किंवा तंतुवाद्याचं माहेरघर म्हणून एक नवी ओळख मिळाली. गेली 150 वर्षांपासून इथली ही तंतुवाद्य देश विदेशात प्रसिद्ध आहेत. मिरजेत लाकूड आणि भोपळ्यापासून तंतुवाद्यांची निर्मिती केली जाते. वीणेसाठी जो भोपळा वापरला जातो तो मूळचा आफ्रिकेचा. त्याचं बी आपल्याकडे पेरलं गेलं. पंढरपूर सोलापूर भागात या भोपळ्याचं उत्पादन घेतलं जातं. तिथल्याच बाजारातून सुकवलेला भोपळा इथं आणला जातो. तंबोरा, सतार, वीणा बनवण्यात तर मिरजेतल्या कारागिरांचा हातखंडाच. 2 भोपळ्यांपासून बनवलेली रुद्र वीणाही इथं पाहायला मिळते. इथल्या तंतुवाद्याची तार झंकारल्याशिवाय अनेक दिग्गज गवय्यांची मैफल आजही सुरू होत नाही. मिरजेतल्या या तंतुवाद्याच्या सुरेल चाळीत आपण रमून स्वतःचं भानच हरपून जातो. सांगलीच्या पर्यटन सफरीमध्ये वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात एका नवीन डेस्टिनेशनसह. पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.